सुहाग रात्रीच्या दिवशी आलेला फोन. नवीन लग्न झालेली एक मुलगी. सुहाग रात्रीच्या दिवशीच तिला पोलिसांचा फोन येतो आणि ती अचानक घराबाहेर निघून जाते. तिचा नवरा तिच्यावर संशय घेऊ लागतो. एका व्हिडिओमुळे त्याचा गैरसमज आणखी वाढतो. पण त्याला माहीत नसते की त्याची पत्नी एक अत्यंत धाडसी आणि गुप्त ओळख असलेली जासूस आहे. शेवटी जे सत्य समोर येते ते सर्वांना हादरून टाकते. निशा आणि आर्यनचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लग्नाची सर्वविधी पार पडली आणि रात्री सुहाग रात्रीची वेळ आली. निशा खोलीत बसली होती. आर्यनही आनंदात होता. तेवढ्यात निशाच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन पोलीस आयुक्तांचा होता. निशाचा चेहरा अचानक गंभीर झाला. सर, मी लगेच येते. ती घाईघाईने उठली. आर्यनने विचारले, काय झालं? निशा म्हणाली, एक महत्त्वाचं काम आहे. मला जावं लागेल आजच्या दिवशी. पण निशा काही न बोलता निघून गेली. आर्यनला खूप वाईट वाटले. त्याला समजत नव्हते की एवढ्या महत्त्वाच्या दिवशी कोणते काम असू शकते. खरं तर निशा एक अत्यंत गुप्त पोलीस अधिकारी आणि जासूस होती. तिची खरी ओळख फार कमी लोकांना माहीत होती. शहरात एक मोठी टोळी मुलींचे अपहरण करून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे करून घेत होती. त्याच टोळीचा प्रमुख विक्रांत होता. विक्रांत अत्यंत धोकादायक गुन्हेगार होता. निशा अनेक महिन्यापासून त्याच्या मागावर होती. त्या रात्री पोलिसांना माहिती मिळाली की विक्रांत एका फार्म हाऊसमध्ये काही मुलींना कैद करून ठेवत आहे. निशा ताबडतोब तिथे पोहोचली. तिने विक्रांतच्या टोळीत शिरून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. दरम्यान विक्रांतला संशय आला. त्याने निशाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण निशाने अत्यंत धाडसाने परिस्थिती हाताळली. तिने काही मुलींना तिथून सुरक्षित बाहेर काढले. संपूर्ण कारवाईचे गुप्त व्हिडिओ रेकॉर्डिंगही झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये निशा विक्रांतसोबत बोलताना दिसत होती. व्हिडिओ असा एडिट केला होता की पाहणाऱ्याला वाटावे की निशा गुन्हेगारांसोबत मिळून काम करते. आर्यन संतापला. त्याला वाटले निशाने त्याची फसवणूक केली आहे. जेव्हा निशा घरी परतली तेव्हा आर्यन तिच्याशी बोललाही नाही. निशा सर्व समजत होती. तिला माहीत होते की हा विक्रांतचा डाव आहे. पण तिने काहीच स्पष्ट केले नाही, कारण मिशन अजून संपले नव्हते. दिवस जात होते. आर्यनचा राग वाढत होता. तो निशापासून दूर राहू लागला. याच काळात त्याच्या आयुष्यात रिया नावाची एक मुलगी आली. रिया खूप गोड बोलायची. ती आर्यनला सतत सहानुभूती दाखवायची. हळूहळू आर्यन तिच्या जवळ जाऊ लागला. त्याला वाटू लागले की रियाच त्याला समजून घेते. निशा शांतपणे सर्व पाहत होती. तिला माहीत होते की रिया कोण आहे. रिया प्रत्यक्षात विक्रांतच्या टोळीतील एक सदस्य होती. तिचे विक्रांतसोबत संबंध होते. ती आर्यनला जाळ्यात अडकवण्यासाठी पाठवली गेली होती. पण आर्यनला काहीच माहीत नव्हते. रिया आणि आर्यनचे संबंध वाढत गेले. काही महिन्यानंतर रियाने सांगितले की ती गर्भवती आहे. आर्यन हादरला. तो अधिकाधिक निशापासून दूर गेला. निशा अजूनही शांत होती, कारण ती योग्य वेळेची वाट पाहत होती. तिने विक्रांत आणि रियाविरुद्ध भक्कम पुरावे जमा केले होते. 1 वर्ष पूर्ण झाले. लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ आला. निशाला वाटले होते की आर्यनला कदाचित आठवण असेल, पण त्या दिवशी आर्यन रियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला. मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. रिया आनंदात होती. सर्व पाहुणे जमले होते. निशा तिथेच पोहोचली. तिला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. आर्यन रागाने म्हणाला, तू इथे कशासाठी आली आहेस? निशा शांतपणे म्हणाली, तुला त्या मुलीचा वाढदिवस लक्षात आहे, पण आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही. संपूर्ण हॉल शांत झाला. आर्यन काही बोलला नाही. रिया मध्येच म्हणाली, तुम्ही इथून निघून जा. निशा हसली, नक्की जाईन, पण आधी सत्य पहा. तिने प्रोजेक्टर सुरू केला. मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. पहिल्या व्हिडिओमध्ये सुहाग रात्रीच्या दिवशीची संपूर्ण कारवाई दिसत होती. निशा मुलींना वाचवत होती. विक्रांतला पकडण्यासाठी जीव धोक्यात घालत होती. नंतर दुसरा व्हिडिओ दाखवला.
त्यामध्ये विक्रांत आणि रिया बोलत होते. रिया म्हणत होती, मी आर्यनला पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकवलं आहे. विक्रांत हसत म्हणाला, छान. त्याच्या पत्नीवर संशय निर्माण करायचा आणि त्याला तिच्यापासून दूर करायचं. सर्वजण स्तब्ध झाले. आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर तिसरा व्हिडिओ सुरू झाला. त्यामध्ये एडिट केलेला खोटा व्हिडिओ कसा तयार करण्यात आला हे दिसत होते. आता सत्य सर्वांसमोर होते. आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला स्वतःची चूक समजली. तो निशाजवळ गेला. मला माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. निशा म्हणाली, विश्वास एकदा तुटला की परत जोडायला खूप वेळ लागतो. तेवढ्यात पोलीस आत आले. त्यांनी रिया आणि विक्रांतला अटक केली. रिया ओरडत होती, पण आता उशीर झाला होता. पोलिसांनी संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. शेकडो मुलींनी मुक्त करण्यात आले. विक्रांतला जन्मठेपेची शिक्षा झाली. रिया देखील तुरुंगात गेली. काही दिवसांनी आर्यन पुन्हा निशाकडे आला. त्याने तिची मनापासून माफी मागितली. निशाने बराच विचार केला. शेवटी तिने त्याला एक संधी दिली. आर्यनने वचन दिले की आयुष्यात पुन्हा कधीही संशयाला प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही. दोघांनी नव्याने आयुष्य सुरू केले आणि त्या दिवशी आर्यनला समजलं, खरा प्रेम करणारा माणूस पुरावे शोधत नाही, तो विश्वास ठेवतो आणि खरा विश्वास तुटला तर कोणतीही नाती वाचवणं कठीण होतं. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.